आज 2 वाजतापासून खात्यामध्ये पैसे जमा. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹2,500 जमा होण्यास सुरुवात. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. ब्रेकिंग न्यूज. तर सर्वांच्या खात्यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की पैसे फक्त आता याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि याच जिल्ह्यांमध्ये डिसेंबरचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये तुमचे नाव व तुमचा जिल्हा व तुमचा तालुका आहे की यामध्ये चेक करून घ्या. तर आज दुपारी जे की 2 वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, डिसेंबरचे पैसे ₹2500 म्हणजे ₹2,500 खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये डी-बी-टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा होण्यास सुरुवात. ज्यांनी हयातचे दाखले दिलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात. तर SMS द्वारे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर आता बरेच जणांना जर पैसे इथं आलेले नसेल तर अशांनी 24 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील. कधी होणार आहे? 24 तास इथं लागणार आहे. त्यानंतर दिव्यांगाच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्व जे की यामध्ये लागू असलेले योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लगेच चेक करून घ्या. महाराष्ट्र राज्यातील आता दिव्यांग असेल, ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ₹1,500. तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये ₹1,500 तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही जणांच्या खात्यामध्ये ₹2,500. तर आता ऑक्टोबरपासून जे काही जी-आर इथे लागू करण्यात आलेला होता, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की लाभार्थ्यांना जे काही 1,500 ऐवजी जे की 2,500 म्हणजे ₹1,000ची जे काही वाढ करण्यात आली होती. परंतु अधिकही त्यांना लाभार्थ्यांना पैसे इथे मिळालेले नाही आहे. कोणाला पैसे इथे मिळणार आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे यामध्ये 40पेक्षा दिव्यांग असणारे. त्यानंतर नवीन फॉर्मबद्दल सुद्धा एक गुड न्यूज आलेली आहे. नवीन फॉर्म संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग, श्रावणबाळ तर अशा योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता खाते तुमचे ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या. ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, KYC केलेली आहे, तर अशांचे जे काही पैसे आहेत ते 1,500. आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये ₹1,500 जमा झाले का ₹2,500 ते तुम्ही चेक करू शकता. अगदी घरबसल्या तुम्ही तुमचं खातं तपासा, त्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे का. तर आज 2 वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही डिसेंबरचे पैसे जे काही जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. तर या महिन्यामध्ये महाराष्ट्रभर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही शासनाने इथं मंजुरीसुद्धा दिलेली आहे. तर डी-बी-टी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या त्याचप्रमाणे इथं जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. तर त्यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, अमरावती, त्यानंतर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, अकोला तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथं जमा होणार आहे. त्यानंतर इथे आपलं पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये डी-बी-टीद्वारे पैसे ज्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्वांना SMS द्वारे सुद्धा इथं कळवण्यात आलेले आहे, जे की आता ₹1,500 बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये, तर बरेच जणांच्या खात्यामध्ये ₹2,500. तर आता तुमच्या किती खात्यामध्ये जमा झाले चेक करा. तर बरेच जिल्ह्यांमधील जे की पेंडिंग आहे, तर लवकरच या जिल्ह्यात इथं वाटप इथं होणार आहे, जे की प्रोसेसिंग. तर आता ज्यांना कोणाला इथं पैसे जमा जर झालेले नसेल त्यामध्ये वर्धा, नंदुरबार तसेच ग्रामीण भागातील कोऑपरेटिव्ह जे काही बँक आहेत तर अशांमध्ये 24 जे काही तास इथं लागू शकतात पैसे जमा होण्याकरिता. तर घाबरण्याचं काही कारण नाही. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले नसेल तर तुम्हाला 24 तास इथं लागणार आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे ज्या जमा केले जाणार आहे, तर 24 तासाचा कालावधी इथं लागू शकतो. ज्यांनी KYC केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे थेट डी-बी-टीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता जे काही बरेच जिल्ह्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे. तर यामध्ये वर्धा, नंदुरबार, सांगलीमधील काही खेडे, त्यानंतर इथं ग्रामीण भागातील, सातारामधील, पुणेमधील, रुरल भागामधील रुरल आहे,
त्यानंतर नाशिक, विदर्भामधील काही डिस्ट्रिक्ट आहे, ग्रामीण बँक आहे, जी काही कोऑपरेटिव्ह बँक आहे, रत्नागिरी आहे. तर अशा जिल्ह्यांमध्ये लवकरच जे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाणार. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ऑनलाईन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहे. जे की नवीन फॉर्म ज्यांना कोणाला भरायचे असेल तर त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जाऊन किंवा तुम्ही तुमच्या तालुका समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करू शकता 30 दिवसांमध्ये. तर यामध्ये कोणी विधवा असेल, अपंग असेल, त्यानंतर इथं जे काही व्यक्ती आहेत ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ₹1000 ते ₹1500 ते ₹2500 दरमहा इथं देण्यात येणार आहे नवीन अर्जाकरिता. तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, तर हे जर कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज करू शकता. आधार कार्ड, डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही जर अपंग जर असाल तर तुमच्याकडे ते अपंगाचं सर्टिफिकेट इथं लागणार आहे. जर तुम्ही विधवा वगैरे जर महिला असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचं डेथ सर्टिफिकेट इथं लागणार आहे. तर हँडिकॅप जर असेल तर मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. बँकेचं पासबुक लागणार आहे, रेशन कार्ड, त्यानंतर तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्डसुद्धा देऊ शकता किंवा मतदान कार्ड, मोबाईल नंबर, इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ते तुमचं 2.5 लाखाच्या तुमचं वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती लागणार आहे यासाठी मिनिमम 30 ते 21,000 रुपये. याच्यावर जर वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला याचा लाभ इथं मिळणार नाही आहे. तर आता जे काही अट इथं आलेली आहे, जे की तुम्हाला 21,000च्या वार्षिक उत्पन्न इथं लागेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज करताना तुम्हाला आवश्यक गोष्टी त्यामध्ये तुमचं बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. फॉर्मवर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता, ऑफलाईन पद्धतीने. आणि जुने खाते जर असेल तर तुम्ही तुमचं जर तुम्हाला पहिले पैसे मिळत होते संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग, तर अशांचे पैसे पुन्हा इथं सुरू करता येणार आहे. रिअप्लाय काय करता येणार आहे तुम्हाला? रिअप्लाय करता येणार आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी करून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने करायचे आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर आपल्या सरकार योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.